शेतकऱ्याच्या बांधावरती डाळिंबाला 15, 18 आणि 20 रुपयाचा दर मिळतो। मात्र हेच डाळिंब जेव्हा मुंबईत येतं, पुण्यात येतं, तेव्हा व्यापारी 5 पट वाढवून त्याची विक्री करतात। माझे सहकारी सागर कुलकर्णी यांनी डाळिंबाच्या दराचा घेतलेला आढावा आपण पाहू। डाळिंब आरोग्यासाठीही चांगलं आणि खायलाही पौष्टिक, पण डाळिंबाचा रेट आत्ता भाव हा जो आहे त्याच्यामुळे शेतकरी खूप पेचलेला आहे। कारण की यवतमाळ असेल, नाशिक असेल, अमरावती असेल, या ठिकाणी जो डाळिंबाला शेतकऱ्यांना भाव मिळतो आहे तो अवघा 20 रुपये किलो। मी आत्ता मुंबईतील भायखळा फ्रूट मार्केटमध्ये आहे। भायखळाचं जे फळांचं मार्केट आहे तिथे फार मोठ्या प्रमाणात डाळिंबांची आवक होते। आपल्यासमोर तिथला जो व्यापारी पण देखील आहेत। अनार का दाम क्या है आज का? अनार का भाव बड़े का है 100 रुपये है और छोटा है जो उससे 50 रुपये है और उससे ऊपर है जो वो 60 रुपये किलो है। आपके यहाँ पे जो रेट है वो बाकी छोटे छोटे दुकानों में तो उससे ज़्यादा दाम रहते हैं? उससे ज़्यादा दाम रहता है। क्यों? वो लोग छाट के लेके आता है और उसका आड़ा टेढ़ा निकाल देता है वहीं पे, इसलिए हिसाब से उनको वहाँ से ऊपर भाव मिलता है, उससे ज़्यादा भाव का देते हैं उन लोग को। हाँ, हम लोग कम से कम 200-300 जाली एक गाड़ी पूरा लेता है माल, इसलिए हमको हिसाब से लगता है वहाँ पर। मोठ्या प्रमाणात डाळिंब घेतात असं म्हणतात, पण साधारणतः डाळिंबाची साईज पाहिली तर अशा स्वरूपाच्या डाळिंबाला शेतकऱ्याला भाव मिळतो तो अवघा 20 ते 30 रुपये प्रति किलो, पण मुंबईमध्ये याचा भाव आहे साधारणतः 100 रुपये। आणि जो छोटा डाळिंब आहे त्याचा जर त्याचा रेट जर पाहिला तर 60-50 रुपये किलो असं साधारणतः हा रेट आहे। याची साईज लहान आहे, पण एकूणच शेतकऱ्यांना जो दर मिळतो आहे तो अत्यंत कमी आहे। शेतकरी आधीच पेचलेला आहे आणि त्याच्यामध्ये त्याचा रेट हा कमी आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मोहनसह सागर कुलकर्णी, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।